विरारच्या अर्नाळा समुद्र किनाऱ्यावर सकाळी पोहण्यासाठी गेलेल्या 4 पैकी दोघे समुद्रात बुडल्याची दुर्दैवी घटना घडली। ही घटना सकाळी सुमारे 9च्या सुमारास घडली। 4 जण भरतीच्या पाण्यात अडकले होते। त्यापैकी दोघांना सुखरूप बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश आले, तर शोएब जाकीर अहमद खान आणि आयान जाकीर हुसेन मंडल हे दोघे बेपत्ता असून शोध सुरू आहे। समुद्रात भरती असल्यामुळे शोधकार्यात अडथळे निर्माण होत आहेत, त्यामुळे ओहोटी होईपर्यंत शोध मोहीम तात्पुरती स्थगित करण्यात आली असून रात्रीपर्यंत दोघांचा शोध लागेल असा विश्वास तपास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला। फायर अधिकारी किशोर पाटील आणि स्थानिक नगरसेवक स्वप्नील कावळी यांनी शोधकार्याबाबत माहिती दिली। मला सकाळी 10:30ला फोन आला जीवरक्षक चारुदत्तचा की असं मुलं बुडालेली आहेत। आम्ही 2 जणांना काढण्यात यश मिळालं आहे। 2 जण आतमध्ये गेलेले आहेत। पाण्याचा अंदाज खोली असल्यामुळे पाण्याचा अंदाज नाही आला त्यांना आणि 2 मुलं इथे बुडाली आहेत। आपल्याला सगळ्या पालकांना आवाहन करू इच्छितो की आपली मुलं कुठे जातात। नाबालिक मुलं होती, एका गाडीवर 4 जण आलेले सोपाऱ्यावरून आणि त्या आईवडिलांनी प्रिकॉशन घेतली पाहिजे। आपला मुलगा कुठे जातो, काय करतो याची त्यांनी पालकांनी दक्षता घेतली पाहिजे। आपल्याकडे इकडे या अर्नाळ्यापासून कळंबपर्यंत फक्त 3च जीवरक्षक आहेत। ती जीवरक्षकाची महानगरपालिकेने त्याची संख्या वाढवली पाहिजे। तसंच मेरीटाईम बोर्डने जे राजवाडीपर्यंत दगडाची जो हे बनवला आहे त्याचा अर्नाळ्यापर्यंत घेऊन यावा, जेणेकरून इकडे संरक्षक भिंत तुम्ही बघू शकता, मागे सगळी मोठी मोठी झाडं सगळी पडलेली आहेत आणि किनाऱ्याची धूप होत चाललेली आहे। त्याच्यामुळे मेरीटाईम बोर्डने लवकर हे काम पूर्ण करावे। गाड्या आम्ही मागवल्या तर त्याच्यावरचा क्रू जो आहे तो आता आम्ही शोध करतोय की आता नजर ठेवून आहोत की समुद्रातून ती बॉडी बाहेर येण्याची शक्यता आहे। शक्यतो आता असा आमचा अंदाज आहे की तो भरतीच्या वेळी का बाहेर ती आपल्याला बॉडी येणार नाही। जेव्हा पाण्याची ओहोटी होईल त्यानंतर ती बॉडी कुठल्या तरी किनाऱ्याला एक तर समुद्राच्या उत्तर दिशेला किंवा समुद्राच्या दक्षिण दिशेला या दोन्ही ठिकाणी भाग पसरट असल्याकारणाने तिथे बॉडी लागण्याची शक्यता आहे। सर, आता किती आपले जवान तैनात आहेत? आता माझ्यासोबत विरार फायर स्टेशन, आचवळ फायर स्टेशनचे अग्निशमन अधिकारी केंद्र अधिकारी विशाल शिर्के, मी म्हाडा फायर स्टेशनचा केंद्र अधिकारी किशोर पाटील असे आम्ही मिळून 15-16 जण आम्ही या ठिकाणी कार्यरत आहोत। किती गाड्या आहेत सर आणि तुम्हाला अडथळा? आता आमच्याकडे 2 गाड्या आम्ही त्या बोटीसह तैनात झालेलो आहोत, परंतु आता समुद्रात बोट टाकण्यासाठी आपल्याला पाण्याचं प्रमाण आणि लाटांचं प्रमाण मोठं असल्याकारणाने आणि पावसाळ्याच्या प्रमाणात पावसाळ्याच्या ठिकाणी समुद्र खवळले असल्याने आपण त्याच्यामध्ये बोट टाकू शकतो। त्याच्यामुळे आपल्याला हा अडथळा निर्माण होतो की शोध मोहीम करणे। आणि आता जेव्हा 3:30 नंतर भरती ओहोटी चालू होईल, ओहोटीनंतर 1 ते 1.5 तासाने पाणी 2 तासाने पाणी खाली जाईल, त्याच्यानंतर आपल्याला कळू शकते किंवा एक टायमिंग सांगू शकत नाही की ती बॉडी आपल्याला कधी सापडेल आणि कुठल्या स्पॉटला सांगते आपण सांगू शकत नाही, परंतु सापडणे हे निश्चित आहे।